नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे 2 वाटी पोह्यापासून लाडू करणार आहोत। तर अगदी हेल्दी रेसिपी आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर अगदी पोहा म्हटलं की तुम्हाला वाटत असेल याचे लाडू कसे लागणार, पण अगदी खूप छान लागतात टेस्टला। मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केले, तुम्ही सुद्धा करून बघा। बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे लाडूला। तर मग लाडू कसे बनवायचे वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी साधारण 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। तर हे जे पोहे आहेत ना, सर्वप्रथम गाळून घ्यायचे आणि हे पोहे जे आहेत ना, आपण जाडे पोहे घेतलेले आहेत। जे आपण पोहा बनवतो ते पोहे घेतलेले आहेत। साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला छान लो फ्लेमला भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत क्रिस्पी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा पोहा जो आहे ना भाजून घ्यायचा आहे। तर पोहा आपल्याला इतपत भाजायचा आहे की तो जोपर्यंत क्रिस्पी येत नाही तोपर्यंत पोहा भाजून घ्यायचा आहे। तर मी जो पोहा आहे भाजून घेतलेला आणि तो वेगळा काढून घेतलेला। इथं मी फक्त आपण 2 चम्मच तुपाचाच वापर करणार आहोत। तर यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलेलं। सुकलेलं खोबरं जे होतं ते किसून घेतलेलं, साधारण इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा वापर केलेला आहे। तुम्ही वाटत असेल तर जास्तसुद्धा करू शकता। गोल्डन ब्राऊन येईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे, वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं। त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्हाला कमी जास्त यामध्ये तुम्ही करू शकता। इथे मी बदाम आणि काजू जे आहेत ते मस्त तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत। तर यामध्ये मी अर्धा वाटी कमी शेंगदाणे वापरलेले आहेत, म्हणजे असं समजा की छोटी वाटी। आता आपण पूर्ण ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घेतलेले साईडला ठेवूयात। तर पोहे जे होते आपण भाजून घेतलेले होते आणि थंड व्हायला फॅनच्या खाली ठेवायचे होते। तर थंड झालेले होते पोहे आणि हे आपण जे आहेत मिक्सीमधून अतिशय बारीक करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये हे आपण बारीक केलेले काढून घेतलेले आहेत। तर काय करायचं, मिक्सीच्या पॉटमध्ये जे खोबरं होतं भाजून घेतलेलं ते आणि शेंगदाणे जे होते ना त्याची वरची साल काढून घेतलेली होती, काजू बदाम आणि 2 विलायचीचा वापर केलेला आहे तिथे। आणि याचं जे आहेत ना बारीक मिक्सचर करून घ्यायचं आहे, ते या पद्धतीने बघू शकता। तर आता जे मिक्सचर आहेत आपण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी इथे गूळ वापरलेला आहे, पण नंतरही मला अर्धा वाटी गूळ लागलेला। तर साधारण इथे 1.5 वाटी गूळ लागलेला आहे। जो आपण गूळ टाकून घेतलेला होता तो व्यवस्थित मिक्सचर करून घ्यायचा आहे आणि ते जे आहेत ते मिश्रण जे आहेत ते आपल्याला मिक्सीमधून परत काढून घ्यायचं आहे या पद्धतीने। म्हणजे काय होणार, गूळ जो आहे तो भांड्याला चिकटणार नाहीत। आणि नंतर मला अर्धा वाटी गूळ लागलेला होता तर मी परत टाकलेला हा गूळ। तर साधारण 2 वाटी पोह्याला 1.5 वाटी गूळ लागतो। तर हा व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सीच्या पॉटमधला आपण हा काढून घेतलेला आहे। म्हणजे काय होणार, जे लाडू जे आहेत ना अतिशय छान होणार आणि व्यवस्थित होणार। तर पोह्याचे लाडू म्हटलं की तुम्हाला वाटत असेल चांगले लागणार नाहीत, पण खरंच खूप छान लागतात। तर या पद्धतीने आपल्याला लाडू जो आहेत हातामध्ये घेऊन घ्यायचं आहेत मिश्रण आणि या पद्धतीने प्रेस करून लाडू बांधून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होणार, लाडू फुटणार नाहीत आणि व्यवस्थित होणार। बघू शकता या पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्तपैकी असे 2 वाटी पोह्यामध्ये साधारण 17 ते 18 लाडू झालेले आहेत आणि अतिशय छान टेस्टला पण भन्नाट असे झालेले होते। आणि एक टिप्स सांगणार आहेत अजून लाडू छान दिसण्यासाठी, एक टिप्स आहे। तर ते म्हणजे खोबरा किस जो असतो सुकलेला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आपल्याला आणि काढून घेतल्यानंतर यामध्ये काय करायचं, जे आपण लाडू करून घेतलेले आहेत ना ते डिप करून घ्यायचे आणि याच्यावरून जो आहे खोबरा किस मस्त टाकून घ्यायचा। म्हणजे यामुळे काय होणार, लाडू जे आहेत ना छान दिसणार आणि थोडं टेक्स्चर छान येणार लाडूला। बघू शकता असे पूर्णच लाडू आपण खोबरा किसामध्ये बुडून आणि एका प्लेटमध्ये पूर्ण लाडू काढून घेतलेले आहेत। तर बघू शकता किती मस्त असे लाडू झालेले आहेत आणि दिसायला पण छान आणि कोणी म्हणणारही नाही तुम्हाला की हे पोह्यापासून लाडू करून घेतलेले आहेत। अगदी चवीला छान लागतात आणि अगदी पौष्टिक आहेत। आपण नवीन पद्धतीच्या रेसिपी ट्रायसुद्धा केलेल्या पाहिजे, कारण आपण रव्याचा लाडू खाल्लेला असतो, बेसनाचा, पण पोह्याचा नक्कीच कोणी करूनही पाहिला नसेल, पण एकदा नक्की करून बघा। टेक्स्चर बघू शकता किती छान असं आलेलं आहेत आणि लाडू खरंच अप्रतिम असं झालेला होता। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।